आणि बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्षी तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती, मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. मी मृणाल देशमुख तुम्हा सर्वांचं MD फाउंडेशन या संस्थे स्वागत करते. आज भोसरी या ठिकाणी विरंगुळा केंद्र या सभागृहामध्ये MD फाउंडेशन व मंथन हॉलिडेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योजकता मार्गदर्शक शिबिर आज आपण इथे घेत आहोत. आणि या शिबिराच्या माध्यमातून आपल्या फाउंडेशन मधील ज्या उद्योजका महिला आहेत त्या सर्वांच्या आपण पाहतोय वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल्स, वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स इथे लागलेले आहेत आणि या स्टॉल्स संदर्भातली माहिती आपण 1 बाय 1 इथे घेत आहोत. तर नमस्कार, मी हँडबॅग, पर्स, पाऊच आणि टेलरिंगचे सर्व प्रकारचे क्लास पण घेते. 1 पीस, ब्लाउज डिझायनर, ब्लाउज ड्रेस सगळं शिकवते आणि शिवते पण आणि विकते पण, आणि हँडबॅग पण विकते, हे पण बनवतो आम्ही. हँड पर्स, पेन्सिल पाऊच, आता गावाला जाताना ब्रेस वगैरे आपण कुठेही टाकत असतो, हे टाकू शकतो आपण. एकत्र राहते, काढली की व्यवस्थित भेटून जाते. बॅगेत कसं कोंबून घेतो ना आपण, भेटत नाही, ह्याच्यामुळे हा पण उपयोगी पडतं. पेन्सिल पाऊच न करता हे मेकअपचं वगैरे पण ठेवू शकतो आपण. सगळ्या काठापदराच्या ट्रेंड आहे आता, सणासुदीवर पण खूप छान. श्रावण महिना पण आलेला आहे तर त्याच्यावर पूर्णपणे मोबाईल बसला पाहिजे, आपले पैसेही बसले पाहिजेत आणि अतिशय छोट्याशा जागेमध्ये हे पाऊच बसलं पाहिजे. असंच वारंवार आमच्या कार्यक्रमात येत राहा, छानपैकी स्टॉल्स लावत राहा. तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा. आप कहाँ से हो? मैं हरिद्वार से हूँ, लेकिन मैं अभी यहाँ भोसरी में शीतलबाग में रहती हूँ. अच्छा, मुझे MD फाउंडेशन ग्रुप में आकर बहुत अच्छा लगा और मुझे काफी सारे कस्टमर भी मिले हैं जो घर से ही आके मेरे पास से भी लेके चले जाते हैं. अच्छा, जो भी लेते हैं, फिर मेरा सैनिटरी पैड है वो भी लेते हैं. तो मतलब अच्छा लगा मुझे ग्रुप में ज्वाइन होकर. हाँ, थैंक यू. नमस्ते, या पुढचा स्टॉल आहे आपल्या MD फाउंडेशन या संस्थेमधल्या उद्योजिका मोमिता मॅडम. बोलण्यापेक्षा आपण ताईंकडून माहिती घेऊया. ताई सांगा. नमस्कार, माझं नाव मोमिता मन्ना आहे. मी इंद्रायनगर वरून आले आणि मी 10 वर्षापासून हे बिझनेस करते आणि माझ्याकडे मी कलकत्त्याचे सगळे प्रोडक्ट ठेवते. म्हणजे आपले कलकत्त्याचे काय कॉटन तिथे स्पेशल आहे, कॉटन साडी. आणि नंतर असं हळूहळू वाटलं मी ब्लाऊज पण ठेवू शकतात. लेडीजला 1-2 सॅम्पल आणून दाखवले, त्यांना खूप आवडले. अशा रेडीमेड ब्लाऊज कॉटन डिझाईनचे पण आहे, हँडवर्क आहे, आपण काठावर्क म्हणतात. तिथे जे गोदरेज. ताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. येत राहा, आम्हाला भेटत राहा, आपल्या सर्व मैत्रिणींची ओळख करून घ्या. पण येता आपल्या सर्वात आवडत्या रेखाताईंकडे. रेखाताईंना तुम्ही सगळे जण ओळखतात कारण. नमस्कार, मी रेखा कवडे, भोसरीत गव्हाणे वस्ती चौकात राहते. माझे पदार्थ उन्हाळा वाळवण आहे. आता नवीनच सुरुवात केलेली. पूजेचे साहित्य, अगरबत्ती, भीमसेन कापूर, साधा कापूर, वला धूप, वाळा धूप आणि हे तर माझे प्रॉडक्ट आहे. मी सीझनेबल व्यवसाय सगळा करते. उन्हाळे वाळवण, दिवाळीचे फराळीचे पदार्थ असे मी ऑर्डर प्रमाणे करून देते. आणि मासवडी, पुरणपोळी तर माझं काय म्हणतं, मी अनारसाचं पीठ 12 महिने माझ्याकडे मिळते. आणि MD फाउंडेशन मध्ये आल्यापासून मला माझा व्यवसाय खूप वाढलेला आहे.
रोजचे मला माझा व्हिडिओ पहिला एक झालेला आहे. व्हिडिओ बघून तर मला बाहेरची पण ऑर्डर भरपूर मिळालेल्या आहे. धन्यवाद MD फाउंडेशन, मुरलाल मॅडमचे धन्यवाद. माझं तेच काम आहे ताई, आपल्यासारख्या सगळ्या बहिणींना बरोबर घेऊन चालणं. तर या संस्थेच्या माध्यमातून आपण एकमेकांचा हात धरून पुढे जात असतो. यामध्ये काही मोठं काम नाहीये, परंतु तुमच्या विस्तारासाठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण आलो आहोत सुरेखा ताई चोरगे यांच्या स्टॉल वरती. हा स्टॉल. नमस्कार, मी सुरेखा संजय चोरगे. माझं गौरी एंटरप्राइजेस या नावाखाली बरेच छोटे छोटे आपले उद्योग चालू आहेत. म्हणजे जसं पर्स बनवणं, हँडमेड पर्सेस, या सगळ्या मी स्वतः हाताने स्टिच केलेल्या आहेत आणि दुसऱ्याकडून करून घेतलेलं पण नाही, स्वतःच करते. दुसरं आहे फराळाचं पण करते, माझं फराळ पण असतं. दिवाळी मध्ये आधी कधी ऑर्डर असतील त्याप्रमाणे करून देते. तेव्हा परत दिवाळीत पण त्यांचं कलरिंग करण्याचे ते पण चालू असतं माझं. आणि ज्वेलरी सुंदर कलर आहे. नवीन व्यवसायाला फाउंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा. असेच आमच्याकडे येत जा आणि असे छान स्टॉल्स लावत जा. धन्यवाद. थँक्यू. आपल्या इथे आलेले आहेत ज्ञानेश्वरी मॅडम. त्यांच्या बिझनेसचं नाव आहे प्रज्ञा फूड्स. त्यांचा मगापासून आग्रह होता की मॅडम तुम्ही प्रज्ञा फूड्स म्हणा, पण आपलं नाव काय आहे? माझी ज्ञानेश्वरी नाव आहे. माझी लेक आहे लहानटीचं नाव नाही. अगदी झाल्यापासून माझ्या बिझनेस मध्ये ग्रोथ झाली आहे. म्हणून त्यांची इच्छा आहे की धनाची बेटी असते, लक्ष्मी असते, तिच्यावरून आपलं सर्व काही होत असतं. ना कांदा लसूण मसाला आहे, याच्या कोरड्या भाज्या खूप छान होतात आणि बल्क मध्ये पण जातो, रिसेलिंगला पण जातो. आणि जवळजवळ 13 वर्ष झालेत मला यात जेणेकरून लेडीज नाही खरेदी करत, जास्त करून मिरची पुरुष 5-5, 10-10 पॅकेट एका टायमाला घेऊन जातात. कारण की मी तर म्हणते महिलांपेक्षा महिलांनी जास्त खरेदी करावी, तर जेंट्स खूप जास्त प्रमाणात खरेदी करतात कुठल्याही स्टॉलला. तर साधा धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व महिलांनी वेळ काढून यायचं ते माझ्या हिरकणींनी धाडस दाखवलेलं आहे. हे खरंच सुट्यास्पद आहे, खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आपलंही एखादं जे काम करायचं असतं, आपली इच्छा असते, तेव्हा त्या कामाच्या मागे इच्छाशक्ती असणं अतिशय गरजेचं आहे. आज एखादा कार्यक्रम संस्थेने तुमच्यासाठी ठेवला आहे, याचा अर्थ याच्या पाठीमागे मॅडमनी किंवा माझ्या ओळखीच्या असलेल्या इतर सभासदांनी किंवा इतर मेंबर्सनी याच्या मागे भरपूर कष्ट घेतलेले असतात. आणि हे कष्ट कोणासाठी असतात तर आपल्या सगळ्या गृहिणींसाठी असतात. कुठेतरी सरांना वाटतं की घरात बसलेल्या गृहिणींना घरातून काम काहीतरी करता यावं. बरेचदा मला पण भरपूर फोन येतात की मॅडम घरातून काय करता येईल का, मला जॉबला जाता येत नाही, माझं बाळ लहान आहे किंवा माझे मिस्टर आजारी असतात आणि मग मला घराबाहेर पडता येत नाही. मग अशा बरेच त्यांच्या समस्या असतात. माझ्या महिला तर घरात अगदी 2 तासात कामं उरकून बसतात, त्यांचा दिवसभर मोकळा असतो. खरं मनापासून माझ्या सगळ्या महिलांना काम करायची इच्छा आहे, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणारा माणूस कमी पडतो आणि याचं मला फार दुःख होतं. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आले की तसं काहीतरी असेल, अशी आयडिया काहीतरी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा की जेणेकरून महिला घरी बसून सुद्धा ते काम करू शकतात आणि चांगलं इन्कम मिळवू शकतात.